नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आता या लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया सुरू झालेली आहे। तुमचं यादीमध्ये नाव आहे का लगेच चेक करा, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। KYC चे निकष काय आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने ही KYC सुरू झाली आहे ते पाहूया। आता ही KYC प्रक्रिया सुरू का केली ते पाहूयात। राज्यातील सुमारे 26 लाख महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेला आहे। यामध्ये सरकारी कर्मचारी, एकाच कुटुंबातील अनेक सदस्य तसेच आर्थिक निकषाची पूर्तता न करणाऱ्या महिलांचा समावेश आहे। त्यामुळे योजनेची पारदर्शकता राखण्यासाठी आणि फक्त गरजू महिलांपर्यंतच लाभ पोहोचवण्यासाठी ही सखोल पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। आता ही पडताळणी अंगणवाडी सेविका करणार आहेत। प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक महिलेची माहिती गोळा करणार आहेत। या पडताळणीमधील प्रमुख निकष असे आहेत: कुटुंबातील सदस्यांची संख्या, उत्पन्नाचे साधन, जर कुटुंबाकडे 4 चाकी वाहन किंवा उत्पन्नाचे निकषापेक्षा जास्त असेल तर त्यांची चौकशी होणार आहे। माहेरी आणि सासरी याचा लाभ घेत असतील त्या महिलांची पण चौकशी होणार आहे। एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थी, जसे की एका कुटुंबामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त महिला याचा फायदा घेत आहेत। तसेच अपात्र ठरलेल्या महिलांकडून याची वसुलीही केली जाऊ शकते अशी शक्यता आहे। पात्र आणि अपात्र महिला किंवा अर्ज कसे असतील त्याविषयी माहिती पाहूयात। पात्र महिला, ज्या महिला शासनाच्या सर्व निकषांची पूर्तता करतात त्यांना काळजी करण्याची काही गरज नाही। पडताळणी अंती त्यांना त्यांचा लाभ मिळत राहील, परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे अपात्र महिलांना याचा लाभ मिळणार नाही, तसेच त्यांच्याकडून वसुलीही केली जाऊ शकते। पडताळणीची प्रक्रिया पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये संशयित लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे येथे खूप काटेकोरपणे केली जाणार आहे। तसेच लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांची तयारी ठेवावी आणि पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील। जय जवान, जय किसान।